वर्ष 1818. पुण्याच्या शनिवार वाड्यावरून पेशव्यांचा भगवा उतरवण्यात आला आणि इंग्रजांचा युनियन जॅक फडकवण्यात आला. हा प्रसंग पेशवाईच्या अखेरचे प्रतीक मानला जातो. तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर मराठा महासंघाची राजकीय सत्ता मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व अधिक मजबूत झाले. पण इतिहास इथे संपत नाही. पेशवाई संपल्यानंतर दुसरे बाजीराव पेशवे यांचे काय झाले? त्यांनी उर्वरित आयुष्य कुठे घालवले? आणि बिठूर या शांत गावाचा 1857च्या स्वातंत्र्य समराशी काय संबंध होता? आज आपण याच इतिहासाचा मागोवा घेणार आहोत. नमस्कार, मी जयराम कदम आणि तुम्ही बघताय जयराम कदम 2.0. मागील 2 भागामध्ये आपण बघितलं शिवशाही जाऊन पेशवाई कशी आली, त्यानंतर कोणकोणते पेशवे झाले आणि आजचा तिसरा भाग नवीन एपिसोड आपण बघणार आहोत. दुसरा बाजीराव ते नानासाहेब पेशवे आणि 1857चा स्वातंत्र्य लढा. तीन जून 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे यांनी इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. या करारानंतर पेशवाई बरखास्त करण्यात आली आणि पुण्यावरील इंग्रजांचा ताबा निश्चित झाला. इंग्रजांसमोर आता एक महत्वाचा प्रश्न होता. दुसऱ्या बाजीरावांचे काय करायचे? त्यांना कठोर शिक्षा दिल्यास महाराष्ट्रात पुन्हा असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना कैद किंवा फाशी न देता वेगळा मार्ग स्वीकारला. दुसऱ्या बाजीरावांना वार्षिक 8 लाख रुपयाची पेन्शन देण्यात आली. त्या बदल्यात त्यांनी पुणे कायमचे सोडायचे, सक्रिय राजकारणापासून दूर राहायचे आणि इंग्रजांविरुद्ध कोणतीही कारवाई करायची नाही अशा अटी स्वीकाराव्या लागल्या. यानंतर दुसरे बाजीराव आपल्या कुटुंबियांसह सरदार, पुरोहित आणि सेवकांसोबत उत्तर भारतातील कानपूरजवळ असलेल्या बिठूर येथे स्थायिक झाले. बिठूर हे गंगेच्या काठी वसलेले धार्मिक ठिकाण होते. येथे दुसऱ्या बाजीरावांनी छोटा दरबार उभारला. पूर्वीची राजसत्ता नव्हती, पण पेशवा घराण्याच्या परंपरा, धार्मिक विधी आणि मराठी संस्कृती त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला. दररोज गंगा स्नान, देवपूजा, वेदपठण आणि विद्वानांच्या सभा भरत असत. बिठूरमध्ये मराठी भाषा आणि पेशवाईची परंपरा टिकून राहिली. मात्र दुसऱ्या बाजीरावांच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती. त्यांना औरस पुत्र नव्हता. याच काळात बिठूरमध्ये माधवराव नारायणराव भट यांचे कुटुंब राहत होते. त्यांच्या धोंडूपंत नावाच्या मुलाने आपल्या बुद्धिमत्तेने आणि चपळ स्वभावाने दुसऱ्या बाजीरावांचे लक्ष वेधून घेतले. काही वर्षांनी दुसऱ्या बाजीरावांनी धोंडूपंत यांना दत्तक घेतले. धार्मिक विधीनुसार हा समारंभ पार पडला आणि धोंडूपंत हे पेशवा घराण्याचे दत्तक वारस बनले. पुढे संपूर्ण भारत त्यांना नानासाहेब पेशवे या नावाने ओळखू लागला. दत्तक घेतल्यानंतर त्यांच्या शिक्षणावर विशेष भर देण्यात आला. संस्कृत, मराठी, हिंदी आणि फारसी भाषांसोबत घोडेस्वारी, शस्त्रविद्या, लष्करी प्रशिक्षण आणि प्रशासनाचे शिक्षणही त्यांना देण्यात आले. दुसऱ्या बाजीरावांना सत्ता परत मिळण्याची शक्यता कमी असल्याची जाणीव होती. तरीही त्यांनी पेशवा घराण्याची परंपरा आणि स्वाभिमान पुढील पिढीकडे पोहोचावा यासाठी नानासाहेबांना घडवले. याच बिठूरमध्ये आणखी एक तरुण वाढत होता, रामचंद्र पांडुरंग टोपे. पुढे ते तात्या टोपे म्हणून इतिहासात प्रसिद्ध झाले. नानासाहेब आणि तात्या टोपे यांची मैत्री लहानपणापासूनच होती. घोडेस्वारी, युद्धकला आणि लष्करी सराव त्यांनी एकत्र केला. याच काळात अझीमुल्ला खान हेही नानासाहेबांच्या संपर्कात आले. इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि मुत्सद्देगिरी यामुळेच ते पुढे नानासाहेबांचे विश्वासू सल्लागार बनले. बाहेरून पाहता बिठूरमध्ये शांत वातावरण होते, मात्र इंग्रजांच्या वाढत्या सत्तेबद्दल अनेक भारतीय संस्थानिक आणि सरदारांमध्ये असंतोष वाढत होता. पुढे काही वर्षात हा असंतोष मोठ्या संघर्षाचे रूप धारण करणार होता. पण त्या संघर्षाची ठिणगी नेमकी कशी पडली? दुसऱ्या बाजीरावांच्या निधनानंतर इंग्रजांनी नानासाहेबांबाबत कोणता निर्णय घेतला आणि हा निर्णय 1857च्या उठावाशी कसा जोडला गेला? काळ पुढे सरकत होता. बिठूरमध्ये नानासाहेब पेशवे आता तरुण झाले होते. दुसरे बाजीराव त्यांना पेशवा घराण्याची परंपरा,
प्रशासन, लष्करी कौशल्य यांचे शिक्षण देत होते, मात्र इतिहासाने वेगळेच वळण घेतले. सन 1851 मध्ये दुसरे बाजीराव पेशवे यांचे बिठूर येथे निधन झाले. जवळपास 3 दशके त्यांनी निर्वासित जीवन जगले, पण पेशवा घराण्याची परंपरा त्यांनी जिवंत ठेवली. बाजीरावांच्या निधनानंतर नानासाहेबांना अपेक्षा होती की त्यांच्या वडिलांना मिळणारी वार्षिक 8 लाख रुपयांची पेन्शन पूर्वीप्रमाणे सुरू राहील, मात्र ईस्ट इंडिया कंपनीने ही मागणी नाकारली. त्या काळात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने भारतात विस्तारवादी धोरण राबवत होता. कंपनीचे मत असे होते की दुसऱ्या बाजीरावांना मिळणारी पेन्शन ही वैयक्तिक होती आणि दत्तक वारसाला ती आपोआप लागू होत नाही. त्यामुळे नानासाहेबांचा दावा फेटाळण्यात आला. हा निर्णय नानासाहेबांसाठी केवळ आर्थिक नव्हता, त्यांना तो पेशवा घराण्याच्या सन्मानाला धक्का वाटला. मात्र त्यांनी तातडीने संघर्षाचा मार्ग स्वीकारला नाही. सर्वप्रथम त्यांनी न्यायाच्या मार्गाने प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यांनी आपले विश्वासू सहकारी अजीमुल्ला खान यांना इंग्लंडला पाठवले. उद्देश होता ब्रिटिश सरकारसमोर पेशवा घराण्याची बाजू मांडणे आणि पेन्शनबाबत पुनर्विचार करण्याची विनंती करणे. अजीमुल्ला खान यांनी इंग्लंडमध्ये अनेक प्रयत्न केले, मात्र कंपनीने आपला निर्णय बदलला नाही. भारतात परतल्यानंतर त्यांनी नानासाहेबांना परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर नानासाहेबांचा इंग्रज सरकारवरील आणखी विश्वास कमी झाला. दरम्यान भारतातही असंतोष वाढत होता. सातारा, झाशी, नागपूर यासारख्या संस्थानांवरील इंग्रजांचे धोरण अनेकांना मान्य नव्हते. शेतकरी, कारागीर आणि भारतीय सैनिक यांच्यामध्येही नाराजी वाढत होती. याच काळात एनफिल्ड रायफलसाठी वापरल्या जाणाऱ्या काडतुसांबाबत गायी आणि डुकरांच्या चरबीचा वापर झाल्याची अफवा आणि तीव्र संशय सैनिकांमध्ये पसरला. त्यामुळे असंतोष अधिकच वाढला. 10 मे 1857 रोजी मेरठ येथे भारतीय सैनिकांनी बंड पुकारले. काही दिवसातच उठाव दिल्ली, कानपूर, झाशी, लखनौ आणि इतर भागात पसरला. ही बातमी बिठूरपर्यंत पोहोचली. नानासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. तात्या टोपे, अजीमुल्ला खान आणि इतर समर्थकांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर नानासाहेबांनी इंग्रजांविरुद्धच्या उठावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. कानपूरमध्ये त्यांनी उठावाचे नेतृत्व स्वीकारले, तर तात्या टोपे यांनी आपल्या लष्करी कौशल्याने इंग्रजांना अनेक ठिकाणी कडवी झुंज दिली. त्यामुळे 1857च्या उठावात हे दोघेही प्रमुख नेत्यांमध्ये गणले जाऊ लागले. इतिहासकारांच्या मते 1818 मध्ये पेशवाईचा राजकीय अस्त झाला असला तरी पेशवा घराण्याची परंपरा बिठूरमध्ये टिकून राहिली. पुढे 1857च्या उठावात नानासाहेबांच्या नेतृत्वामुळे त्या परंपरेला पुन्हा एकदा ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. मात्र यानंतर कानपूरमध्ये नेमके काय घडले? सती चौरा घाटाची घटना काय होती? तात्या टोपे यांनी इंग्रजांविरुद्ध कोणती युद्धनीती वापरली आणि 1857च्या उठावात अखेरीस अपयश का आले? तो अपयशी का ठरला? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील भागात जाणून घेऊया. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इतिहासाची आवड असलेल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच इतिहासाधारित माहितीपटांसाठी जयराम कदम 2.0 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.